हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 24. व्याधी देहाला, मला नाही. सुषमाताईंचे सर्व कार्यक्रम उत्तम प्रकाराने सुरू होते. प्रकृती छान होती. दिवसाकाठी 8-10 तास त्या काम करत होत्या. अचानक एक दिवस मानेवर एक छोटीशी गाठ हाताला लागली. ताई स्वतः डॉक्टर असल्यानं त्या गाठीचा स्पर्श त्यांना शंकास्पद वाटला, म्हणून त्यांनी आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोनवरून कळवलं. ताबडतोब तपासण्या झाल्या. गाठ काढून तपासली आणि ताईंची शंका खरी ठरली. ती गाठ कॅन्सरची होती. इतर कोणतीच लक्षणं, त्रास नसल्यानं त्या गाठीचं अस्तित्व लक्षात आलं नव्हतं. रोगाचं निदान ऐकून ताईंच्या मनावर काही परिणाम झाला नाही. त्या शांत होत्या. त्या म्हणत, इतर आजारापासून आपण स्वतःला योग्य आहार विहारानं सांभाळू शकतो, परंतु हा आजार टाळणं आपल्या हातात अजून तरी नाही. यात चांगली गोष्ट म्हणजे हा सांसर्गिक नाही आणि भविष्याची चाहूल लागल्यामुळे आपल्या हातात घेतलेल्या कामाची व्यवस्था लावण्यास थोडा अवधी मिळतो. शिवाय आता 73 वर्षांचं वय झालंय. परमेश्वरानं दीर्घायुष्य दिलं. जे काम साधना करायची होती ती करवून घेतली. आता हे देहयंत्र कधीतरी नष्ट होणारच आहे. तेव्हा चिंता कसली? आपण यावर काही उपचार न करता स्वस्थ राहावं. समजा यातून बरे झालोच तरी वयापरत्वे काही ना काही दुखणं येणारच. शेवटी मृत्यू हा अटळ आहे, तो कुणालाच चुकत नाही. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांच्यासारख्या थोर महात्म्यांना या दुर्धर व्याधीनं ग्रासलं होतं. आपण तर सामान्य व्यक्ती. परमेश्वर जसं ठेवेल तसं राहावं. प्रारब्धाचे भोग कुणालाच चुकत नाहीत. तेव्हा कोणतेच उपचार नकोत. शिवाय उपचारासाठी खर्च फार येतो. त्या उपचारांचाही शरीरावर जो परिणाम होतो तो देखील फार त्रासदायक असतो. तेव्हा आपण स्वस्थपणानं आपलं काम करत राहावं, हे चांगलं. ताईंनी आपल्या जवळच्या मंडळींना समजावलं. तथापि सर्वांनी आग्रह धरला की बाकी सगळी व्यवस्था आम्ही करू, तुम्ही औषधोपचार करून घ्यावे. काही मंडळी या आजारातून पूर्ण बरे होतात. तसं कदाचित होईल. सर्वांची मनं सांभाळण्यासाठी सुषमाताई सर्व प्रकारच्या उपचारांना सामोऱ्या गेल्या. 1 वर्षभर प्रकृतीला शारीरिकदृष्ट्या बराच त्रास झाला. तथापि ताईंचं मानसिक धैर्य खचलं नाही. बहुतेक डॉक्टरांनी स्वतः उपचार विनामूल्य केले. अनेकांचं सहकार्य लाभलं. नंतर मात्र ताईंनी सर्व उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला. यापुढे सर्व परमेश्वराच्या अधीन ठेवायचं. तो जे करील ते आनंदानं स्वीकारायचं. वर्षभराच्या कालावधीत औषधोपचार सुरू असताना ताईंनी सद्गुरूंच्या सान्निध्यात या ग्रंथमालिकेतील 5 ग्रंथ लिहून प्रकाशित केले. कशी मी अशी मी या स्त्री जीवनावरील त्यांनी पूर्वी स्वतः लिहिलेल्या पुस्तकाची 7वी 8वी आवृत्ती प्रकाशित केली. एकांताचा उपयोग साधना, वाचन, चिंतन, लेखन यासाठी केला. अनेकांना स्वामीजींचा अनुग्रह देऊन पारमार्थिक मार्गदर्शन केलं. ताई म्हणत, अद्याप डोळे, कान, बुद्धी चांगली आहे. हातानं लेखन होत आहे, ही परमेश्वराची, सद्गुरूंची परमकृपा नव्हे का? जोपर्यंत देह काम करतो आहे तोपर्यंत आपण या कार्याच्या अंगानं परमेश्वराची सेवा करत राहू. ज्या वेळेला काही होणार नाही तेव्हा स्वस्थ राहू. परमेश्वराचं बोलावणं येईल तेव्हा म्हणू, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. व्याधी देहाला आहे, मला आत्म्याला नाही, असा आत्मबोध अखंड राहावा, असा ताईंचा प्रयत्न आहे. आणि तीच प्रार्थना त्या नित्य आपल्या सद्गुरूंजवळ, परमेश्वराजवळ करत असतात. त्यांचं मनोबल पाहून अनेकांना आपल्या जीवनातील संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य येतं.
आपलं आजारपण शक्यतो कुणाला कळू नये, कारण त्यामुळे आपल्याविषयी प्रेम असणाऱ्या मंडळींना निष्कारण दुःख होईल. ज्यांना कळवणं आवश्यक आहे तेवढ्यांनाच फक्त कळवावं. कुणाकडे जाऊन राहण्यापेक्षा आपल्या घरीच शक्यतर राहावं, कारण घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याचं सावट इतरांच्या जीवनावर पडतं. त्यांचा आनंद कमी होतो. त्यापेक्षा त्यांना आनंदात राहू द्यावं. अगदीच नाईलाज असेल तर त्यांच्याकडे जावं. आपलं शारीरिक दुःख आपल्यालाच भोगावं लागतं. ते शांतपणे सहन करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही असं पाहावं. रात्री झोप आली नाही तर शांतपणे पडून राहावं. इतर मंडळी दमलेली असतात, त्यांना झोप आवश्यक असते, ही दृष्टी असावी. आजारपणाला सामोरं जाताना आपली दृष्टी कशी असावी या संबंधीचे ताईंचे विचार आणि प्रत्यक्ष कृती ही इतरांना उद्बोधक ठरेल असं वाटतं. अखंडकरी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.